मी काशीनाथ गोरले. आज राजापूर तालुक्यातील काही महिलांनी मला फोन केला आणि राजापूरमध्ये बोलवलं. राजापूरमध्ये बोलवल्यानंतर पण बोलवण्याआधीच त्यांनी मला काही कागदपत्र पाठवली होती आणि ती कागदपत्र तुम्हाला मी दाखवतोय. आज एक मोठं रॅकेट, ते सुद्धा महिलांची फसवणूक करते आणि अशी फसवणूक केली आहे की शासनाच्या नावावर कागदपत्र लावून लोन केलं गेलं. त्यांना महिलांना उद्योगधंदा करण्यासाठी लोन दिलं गेलं. लोन देताना बँकेचं लोन त्यांनीच मंजूर करून दिलं, पण ते लोन अशा प्रकारे मंजूर करून दिलं की ज्यावेळी त्यांच्या महिलांच्या नावावर ते कर्ज आलं, ते कर्ज म्हणजे तेच लोन दुसऱ्या मिनिटाला ज्या संस्थेनं यांना मशिनरी पुरवण्याचं किंवा उद्योगधंदा करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांच्या नावे ते कर्ज ताबडतोब गेलं. महिलांच्या हातात काही आलेलं नाही. त्यांच्यातून त्यांना काही मशिनरी दिली गेली, कच्चा माल दिला गेला. 2-3 महिने हे नाटक चाललं. नंतर मात्र त्या कर्जाचे हप्ते डुबीत झाले आणि बँकेने या महिलांना तगादा लावला. बराच मोठा फ्रॉड आहे. काही महिलांनी तर 8-8 लाखाचं कर्ज घेतलंय. काहींनी असं कर्ज घेतलंय की आम्हाला तुमच्या हा व्यवसाय करायचा नाहीये, आम्हाला दुसरा कुठचा तरी व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी कर्ज हवंय. तेही कर्ज या महिलांनी करून दिलं त्यांना, म्हणजे या रॅकेटने करून दिलं. पण ते कर्ज सुद्धा पास झाल्या दुसऱ्या मिनिटाला त्या संस्थेच्या नावे गेलं आणि यांच्या हातात काही आलेलं नाही. आणि ज्यावेळी विचारणा झाली त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की हे कर्ज संस्थेकडे गेलंय, थोडं थोडं तुमच्या पर्सनल अकाउंटवर येईल. आता ह्या सगळ्याची माहिती घेण्यासाठी किंवा त्या महिलांनी बोलवलंय म्हणून मी चाललोय. पण जाण्यापूर्वी मी आपल्याला ती कागदपत्र, सर्व लोकांच्या ते लक्षात आलं पाहिजे, ती कागदपत्र त्यांनी बघितली पाहिजेत आणि या रॅकेटमध्ये दुसरं कोणी फसू नये याच्यासाठी मी ती कागदपत्र आपल्यासमोर सादर करतोय. कागदपत्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय चाललंय. मी या गोष्टीला असं म्हणेन, महिलांनी महिलांना घातलेला गंडा जरूर पहा. आत्ता आपण जे फोटो पाहत आहात, हे फोटो पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये पुरस्कार आहेत आणि त्यांना मिळालेली प्रमाणपत्र आहेत, प्रशस्तीपत्र आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर महिलांना असं वाटलं की नाही, हे काहीतरी एक मोठा उद्योग आहे आणि आपल्याला नक्कीच आपल्या हाताला काहीतरी काम देतील, आपल्याला उद्योग देतील, आपली सगळी कामं सुरळीत पार पडतील, ह्या अपेक्षेने महिलांनी विश्वास ठेवला. आणि हा विश्वास ठेवल्यानंतर त्यांची जी फसवणूक झाली आहे ती खरोखरच घोर फसवणूक झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच त्यांनी जो निर्धार केला आहे की आम्ही 26 जानेवारीला उपोषण करणार आहोत, उद्याच्या उद्या आम्ही पोलीस स्टेशनला तसं पत्र देणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला शेवटी ते पत्रसुद्धा देतो, ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओला टाका आणि ते जरूर टाकेन. आता आपल्यासमोर एक पत्र येतं आहे, ते एका महिलेने खरोखरच हताश होऊन लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र म्हणजे तिने जवळजवळ आपण जीवन संपवणार आहोत अशा आशयाचं ते पत्र आहे. ही सगळी प्रमाणपत्र, हे सगळे पुरस्कार पाहिल्यानंतर तुम्हालाही विश्वास पटेल. ऑफिस पाहिल्यानंतर सर्वांना वाटेल की खरंच आपण सुद्धा याच्यात सहभाग घेतला पाहिजे. पण सर्वांनी लक्षात ठेवा, याच्यावर आता कोणी विश्वास ठेवू नका. राजापूर तालुक्यातील बरीचशी लोक फसलेली आहेत, अडकलेली आहेत आणि आता ते त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. नमस्कार, मी काशीनाथ गोरले, आनंदी बाबू यूट्यूब चॅनल. आज खरंच आपल्या या कोकणात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, महिलांना फसवण्याचं एक जे फ्रॉड चाललेलं आहे ते खरंच खूप म्हणजे वरच्या थराला गेलेलं आहे आणि हे थांबवण्यासाठी शासनानं सुद्धा काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आज सगळ्यात महत्वाचं शासन मान्य उपक्रम महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र म्हणून या राजापूर शहरात चालू केलं गेलं.
शासन मान्य असल्यामुळे महिलांनी सगळ्यात मोठा ह्याच्यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक महिलाने लाख लाख 2-2 लाख, काही महिलांनी तर 10 लाखाचं कर्ज घेतलं आणि हा उद्योग चालू केला. उद्योगामागचं ध्येय काय होतं? तर ज्यांनी हा उद्योग चालू केला होता, ज्यांनी ही माहिती पुरवली होती, त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला मशिनरी देणार, तुम्हाला कच्चा माल देणार आणि कच्चा माल दिल्यानंतर तुम्ही जे प्रॉडक्ट करणार आहात तो माल ते लोक परत घेणार आहेत आणि तुमचे हप्ते भरले जाणार आहेत. म्हणून मला वाटतं या बँकेतून कमीत कमी 1.5-2 करोड कर्ज उचललं गेलंय आणि ते आज जवळजवळ वर्षभराने सगळं बंद झालेलं आहे. आणि हे बंद झाल्यामुळे हप्ते भरले जात नाहीयेत, यांना उद्योगच मिळाला नाही तर हप्ते भरणार कुठून? अशा या सगळ्या महिला येथे जमा झालेल्या आहेत. आपण त्या महिलांनाच विचारूया नेमकं काय चाललंय. बरं, त्याच्यामध्ये या पवार मॅडम आहेत, आपण पवार मॅडमनाच विचारूया काय नेमकं काय या उद्योगामागचं ध्येय काय होतं आणि तुम्हाला जे फसवलं गेलं ते कसं काय फसवलं गेलं? नमस्कार, मी अर्पिता अभिजित पवार. बोला. आम्ही महिला उद्योग विकास केंद्रातून आम्हाला लोन प्रोसेस मिळेल असं सांगण्यात आलं. तर आम्ही विचारपूस करण्यासाठी हर्षदा खानविलकर यांच्याकडे गेलो. तर ह्या आम्हाला असं म्हणाले की तुम्हाला जर लोन प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला मिळू शकते. तर आम्ही तिला असं विचारलं की आम्हाला मशीन घ्यायची नाहीये, तर आम्हाला फक्त लोन पाहिजे. तर तिने आम्हाला असं सांगितलं स्टार सखी म्हणून तुम्हाला लोन देण्यात येतं. तर थोडेफार तिने कागद सांगितले, ते कागद पण आम्ही गोळा केले. सगळं काही झालं. कोटेशनचे आमच्याकडून त्यांनी 10,000 रुपये घेतले. बाकी बॉन्ड वगैरे असे सगळे म्हणजे सगळा टोटल खर्च आमचा 14,000 पर्यंत गेलेला आहे. आणि त्यानंतर आमचं लोन पास झालं. 2,63,000 आमचं लोन पास झालं. लोन पास झाल्यानंतर दुसऱ्या सेकंदात तिच्या संस्थेच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले. आणि संस्थेच्या अकाउंटला ट्रान्सफर झाल्यानंतर आम्ही तिला विचारायला गेलो, तर ती आम्हाला सांगते की संस्थेच्या अकाउंटला ट्रान्सफर झाल्यामुळे ते तुम्हाला थोडे थोडे करून मॅडम पर्सनल अकाउंटला टाकतील. तर 1 महिना गेला, 2 महिने गेले, असे बरेच वर्ष गेली. तिने काही पैसे आम्हाला दिलेले नाहीत आतापर्यंत. आणि अशीच ते आमची फसवणूक करत आले. तसेच माझ्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांना मला 2,63,000 साठी किंवा एकाला 10 लाखासाठी, एकाला 9 लाखासाठी असं बऱ्याच महिलांना फसवलंय. त्यातल्याच या एक महिला आहेत. ताई, तुम्ही खरंच छान बोललात, पण हे बोलण्यामागे एक लक्षात ठेवा, तुम्हाला मशिनरी नकोय, तुम्हाला लोन हवंय आणि ते लोन तुमच्या नावावर न येता डायरेक्ट ज्या या महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र त्याचं जे केंद्र आहे त्या संस्थेच्या नावे गेलं. हे कितपत योग्य वाटतं? हे जरा या लोकांना मला वाटतं जे कोण अधिकारी असतील त्यांनी समजवलं पाहिजे, कारण खरोखरच जाणून बुजून फसवणूक केली गेली आहे आणि या फसवणुकीला तोंड फुटलं पाहिजे याच्यासाठी या महिला बोलतायत. ताई, तुम्ही जे काय बोलणार आहात ते कोणता विषय आहे तो जरा सांगा. नमस्कार, माझं नाव आरती नवनाथ कोटारकर. अशा त्या माझ्या घरी एकदा येऊन गेलेल्या हर्षदा खानविलकर आणि त्या मॅडम सुमित्रा पाटील. तर मी म्हटलं मला गरज आहे व्यवसायासाठी, तर त्यांनी सांगितलं आम्ही करून देतो. तर आधी बोललेले ते 20 लाखापर्यंत होईल म्हणून. तर नंतर मग ते बँकेत काय तेवढा व्यवहार झाला नाही. 10 लाखापर्यंत झाला व्यवहार. ते गेल्या वर्षी 1 वर्ष झालं व्यवहार होऊन. गेल्या मार्च महिन्यामध्ये 2025 साल त्या मार्च महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पेमेंट गेलं आणि ते त्यांना मी विचारलं, म्हटलं आता म्हटलं पुढे काय? तर म्हणताय नाही, संस्थेने 1-1.5 महिन्यानंतर ट्रान्सफर करणार आम्ही ते पैसे, एवढ्यात का होणार नाही. आता वर्ष झालं तरी पण अजून ते पेमेंट हे जमा करतायत नाही. बँकेवाले मला एकसारखे फोन करून त्रास देत आहेत. हप्ता कधी भरणार, लोन कधी हे करणार. आणि हे काम करण्यासाठी मी 50,000 दिलेले होते त्यांना, कागदपत्र व्यवहार कोटेशनसाठी. ते कोटेशन नाही दिले, बाकीचे अर्धे आहेत द्यायचे. सबसिडीचं लोन होतं हे माझं, CNG तर्फे करून देते बोललेले ते. अशी फसवणूक झालेली आहे. आणि आता हप्त्यासाठी रोज ते साहेब कॉल करत आहेत, हप्ता कधी भरणार, हे कधी करणार. आमची आता जीव देण्याची परिस्थिती आलेली आहे अशी वेळ. बरं, आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, मी आपल्याला सांगेन. बरं, मला सांगा, हीच मशीन सर्वांना मिळाली आहे का? वेगवेगळ्या मशीन आहेत. बरं, ही मशीन कोणाला मिळालेली आहे? याची किंमत काय घेतली आहे? 1,30,000. आता एक लक्षात घ्यायचं, मशिनरी हीच आहे, म्हणजे हा जो डबा दिसतोय तोच आहे, पण त्याची किंमत प्रत्येकाला वेगवेगळी द्यावी लागते.
आपण त्याच्यावर नावी बघू शकता. पण याच्यातल्या काही महिलांनी या मशिनरीची किंमत ज्यावेळी कोल्हापूरला जाऊन काढली त्यावेळी याची किंमत 20,000 रुपये आणि यांच्याकडून 1,36,000 1,50,000 असे घेतलेले. म्हणजे किती मोठी फसवणूक झाली आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मी म्हणतो महिलांना फसवून जर असं होत असेल आणि महिलांनी एक असा निर्धार केलाय आता की समजा 26 जानेवारी पर्यंत तुम्ही आम्हाला निर्णय दिला नाही तर 26 जानेवारीला काहीही झालं तरी तहसीलदार समोर आम्ही उपोषणाला बसणार, हा या सर्वांचा निर्धार आहे. यांनी एकत्र बसून असा करार केलाय की आम्ही मुळीच एकमेकाला फसवणार नाही. तुम्हाला खोटं वाटेल, या महिलांची कमीत कमी 2 करोड रुपये एवढी फसवणूक झालेली आहे आणि या आपल्या कोकणातल्या महिला आहेत आणि त्यांच्या या फसवणुकीला कुठेतरी पुढाऱ्याने, अधिकाऱ्याने किंवा शासनानं तोंड फोडल्याशिवाय काहीही होणार नाही. नाहीतर ही फसवणूक अशीच राहील. तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे की या महिलांना लवकरात लवकर न्याय द्यावा. अजूनही काही लोक बोलणार आहेत. ताई, तुम्ही काय बोलताय? नमस्कार, माझं नाव दीक्षा दिनेश माजरेकर. माझे 2 मशीनी आहेत. एक सॅनिटरी पॅड प्रोसेसिंग मशीन आणि एक रबर ब्रँड कटिंग मशीन. तर ना ते दोन्ही पण मशीनी मी गोल्ड लोन म्हणजे दागिने गहाण ठेवून बँकेमध्ये घेतलं होतं. तर ते मला बोलल्या होत्या की लोन काही तुझं होत नाही ना पटकन, तर त्याच्यापेक्षा तू गोल्ड लोन हे करून घे, म्हणजे तुला बँकेचा काही हप्ता भरावा लागणार नाही. फक्त तू गोल्ड लोन जे काही ठेवशील ना त्याच्यात मग काय ते हप्ते वगैरे भरून ते सोडवशील. पण मशीन घेतल्यापासून ना 2-3 महिने फक्त माझं पेमेंट व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर आता जवळपास वर्ष झालं, म्हणजे दीड वर्ष झालं एका मशीनला माझ्या सॅनिटरी पॅडच्या. तर 2-3 महिने फक्त पेमेंट व्यवस्थित झालं आणि 12 महिने माझं पेमेंट पण नाही झालं आणि काही हप्ते पण नाही टाकले. जरी मी कॅश पेमेंटने घेतले असेल ना तरी मी कुठून तरी काहीतरी लोन घेतलं ना ते दागिने वगैरे करायला, त्याचे मला हप्ते जवळपास 12 महिने हप्ते मी आता भरते येते, तिथून कुठून लोन घेतलंय ते फेडण्यासाठी. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की ही मशिनरी घेताना लोकांनी जे कर्ज घेतलंय ते यानं कच्चा माल दिल्यानंतर जे प्रॉडक्ट होणार होतं त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून हप्ते फेडले जाणार होते. पण आता वर्षभर यांना काहीच मिळालेलं नाहीये, कच्चा मालही नाही आणि पक्का मालही नाही. त्याच्यामुळे आता बँकेने यांच्या मागे तगादा लावलाय की आमचे हप्ते भरा. लोकांच्या तुमच्या दारात आले होते ना बँकवाले, हे बघा या सर्वांच्या लोकात बँक येते आणि हप्ते भरायला सांगते. आता जबाबदार कोणाला धरायचं? बँकेनं ज्यावेळी लोन दिलं त्यावेळी ही मशिनरी ज्यावेळी घरी आणली, आजपर्यंत कोणाच्या घरी आले का बँकवाले? कोणाच्याच नाही. म्हणजे 1.5-2 लाखाचं कर्ज बँक देते आणि बँक ही साधी मशिनरी बघायला घरी येत नाही, म्हणजे काहीतरी नक्कीच फ्रॉड आहे. बँकेनं पण याचा विचार करावा लागेल, बँकांची पण चौकशी करावी लागेल की एवढ्या मशिनरीसाठी कमीत कमी 1.5-2 लाख रुपये कर्ज दिलं जातं. मग यांचं म्हणजे या महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र आणि बँक याच्यामध्ये काय म्हणजे धागेदोरे आहेत का याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि अशी जर चौकशी झाली नाही तर नक्कीच आपल्या या महिला, कोकणातल्या महिला फसवल्या जातील, फसल्या जातील. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि कोण बोलणार आहे तुमच्यामध्ये? बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा फसवणूक झाली आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्या बोलतायत. ताई, नाव कसं आपलं? माझं नाव आहे सई संदेश चव्हाण आहे. मी श्री दत्तगुरु महिला बचत गटातून आहे. त्याच्यामध्ये आम्ही 5 जणी आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला 10 लाखाची मशीन देतो म्हणून सांगितलं होतं, पण अद्यापही ती 6 महिने आम्हाला मशीन भेटली नव्हती. मग त्यामुळे आम्ही ती मशीन रद्द करा म्हणून आम्ही सांगितलं. तिला लोन क्लोजिंग करायला सुद्धा सांगितलं, पण त्यांनी काही म्हणजे महिना होऊन गेला म्हणून आम्ही महिनाभर वाट बघितली. त्याच्यानंतर परत दुसरा महिना गेला. असं एकावर एक दिवस आपली घालवत गेली. आम्ही हप्ते टाकतो म्हणून आता ऑक्टोबर पर्यंत त्यांनी हप्ते वेळेवर टाकलेत. त्याच्यानंतर मग त्यांनी पेंडिंगला हप्ते ठेवलेत. आता ती नाही म्हटलं ते हप्ता त्यांचा आहे 2,021 रुपयाचा हप्ता आहे तो. एवढा टोटली 21,000चा हप्ता आहे तो. आणि एवढा जर महिन्याला आता जवळजवळ 3 महिन्याच्या पेंडिंगला हप्ते आहेत आणि त्यांचे काहीतरी व्याज वेगळं झालंय. आणि एवढा जर भरायचं म्हटलं तर आमच्याकडे तेवढी कॅपॅसिटीच नाही. आणि आमच्या ह्या उद्योगासाठी आम्ही सर्व उद्योगधंदे साईडला ठेवले ही मशीन घ्यायची म्हणून, कारण का ती शिवणची आम्हाला नॉन ओन बॅगची म्हणून मशीन सांगितली होती. त्याच्यामुळे आम्ही मग ते त्या व्यवहारामध्ये पडलो. आणि जी व्यक्ती जी आमच्याकडे आली होती हर्षदा खानविलकर म्हणून, तिने आम्हाला छातीवर हात ठेवून सांगितलं होतं की मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून. एवढं बोलल्यावरती सर्व महिला तयार झाल्या ते घेण्यासाठी.
पण ती मशीन अद्याप भेटल्यावर नाही नसल्यामुळे मग आम्ही पण तिला भरपूर काय काय हे केलं, पण तिने काहीच त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं नाही. हा, धन्यवाद ताई. बरं, मला आता तुम्ही सर्व महिलांनी सांगा, आता या 3-4 लोकांनी जे मत मांडलं त्या मताशी तुम्ही सर्वजण सहमत आहात की नाही? हे बघा, हे म्हणजे सगळ्यांचं मत एकच आहे, सगळ्यांची फसवणूक तीच झालेली आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठी फसवणूक झालेली एक व्यक्ती आहे, आणि त्याचा आपण आता म्हणजे त्यांना विचारूया त्याबद्दल माहिती. नमस्कार, माझं नाव सत्यवान पद्माकर कोठारकर, राहणार धावलीवल्ली. आत्ताच आमच्या काकी आरती कोठारकर यांनी जी माहिती दिली, त्या ज्या महिला आहेत हर्षदा खानविलकर आणि सुमित्रा पाटील मॅडम कोल्हापूरच्या, त्या त्यांच्या घरी आल्या होत्या. तेव्हा मग ह्यांना पण असं वाटलं की आपण असं उद्योग करतोय तर आपल्या अजून काही माणसं आहेत त्यांनी पण करावं, म्हणून त्यांनी याने मला फोन करून सांगितलं की असं असं कर्ज प्रकरण होतंय बाबा, भेटतंय, तर तू येतोयस काय माहिती घ्यायला. तर मग मी त्यांच्या घरी गेलो, तिथे माहिती घेतली. माहिती घेतल्याच्या नंतर त्याने सर्व माहिती आम्हाला दिली की असं प्रकरण करता येतं, असं नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांना परत प्रश्न विचारले की बाबा समजा आपल्याला मशिनरी नको असतील तर आपल्याला काय करता येईल का, तर त्याच्यासाठी आपण वेगळ्या स्कीम मध्ये तुम्हाला हे करून देऊ वगैरे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मला त्यांनी ऑटोमॅटिक फॅब्रिक मॅन्युअल नॉन ओव्हन बॅग्सची मशीनचं कोटेशन करून दिलं. त्यांनी 8.5 लाखाचं मला लोन करून दिलं. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की 5% रक्कम तुमच्याकडून आम्हाला कागदपत्र वगैरे जे काय असेल त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला द्यावी लागेल. त्याच्यासाठी मी दुसऱ्या मित्राकडून हात उसने पैसे, आणि त्यांनी असा तगादा लावला की लगेच तुम्ही पैसे दिलात तर तुम्हाला पटकन आम्ही लोन करून देऊ आणि 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला लोन करून देऊ म्हणून. मग मी माझ्या मित्राकडून, आता आपल्याकडे पैसे असतात तर आपण कधी कर्जाच्या भानगडीत पडलोच नसतो, पण मी माझ्या मित्राकडून हात उसने पैसे घेऊन त्यांना, मला वाटतं दुसऱ्या दिवशी लगेच 50,000 रुपये त्यांना मी ट्रान्सफर केले त्यांच्या अकाउंटला. त्याच्यानंतर मग त्याने 15 दिवस गेले, 1 महिना गेला, होतंय करून त्याने बँकेमधून 8.5 लाखाचं माझं कर्ज प्रकरण मंजूर करून मला दिलं आणि मला सांगितलं 18% जीएसटी जाऊन तुला साधारण 7 लाख रुपये आम्ही कॅश देऊ म्हणून. पण फेब्रुवारी ते मार्च मध्ये गेल्या वर्षीच्या हे प्रकरण झालंय. आजपर्यंत मला साधारण 3.5 लाख रुपये त्यांनी फक्त आतापर्यंत, ते पण कसे, त्यांच्या ऑफिसला जाऊन बसायचो की बाबा माझे कर्जाचे हप्ते भरायचे आहेत किंवा मला बँकवाले घरी येत आहेत, मग त्यावेळी 15,000, 20,000, 30,000 करून असे ते द्यायचे. ते पण त्याच्यासाठी मला प्रत्येक वेळी राजापूरला एक साधारण 30-35 किलोमीटरवरती येऊन त्यांच्या ऑफिसला दिवसभर बसून राहिल्याच्या नंतर संध्याकाळी जेव्हा मी सांगायचो की मी ऑफिस बंद करायला देणार नाही, तेव्हा त्या जिथे ऑफिस चालवायच्या हर्षदाताई खानविलकर आणि मधुराताई या 2 असायच्या, त्यांना जेव्हा मी सांगायचो की मी ऑफिस बंद करायला देणार, तेव्हा त्या मला शेवटी मॅडम तिकडून पैसे अरेंज करून द्यायच्या आणि मग मी तेवढ्यापुरती निघून जायचो. ती वेळ निघून गेली की 1 महिनाभर परत तसंच चालायचं. आणि जेव्हा मी, आमचे पत्रकार बंधू आहेत आमच्या जैतापूरचे समीर शिरवळकर, दैनिक चालू वार्ताचे, मग त्यांना घेऊन एकदा ऑफिसला आलो. ऑफिसला आल्याच्या नंतर त्या मॅडम राजापूरला येऊन त्यांनी शब्द दिला त्यांना की मी यांचं सर्व असेल ते क्लिअर करतो. मग त्यांनी मला, हे बघा मी आता चेक घेऊन आलोय, त्यांनी 2 चेक दिले मला क्लिअर करायसाठी. एक 1.5 लाखाचा चेक दिला आणि एक 1,96,500चा चेक दिला. 2 चेक दिले. दोन्ही चेक बँकेत टाकल्याच्या नंतर हा रिटर्न मेमो आलाय त्याचा की त्याने अकाउंटच बंद करून ठेवलं चेक दिल्याच्या नंतर. त्याच्यामुळे म्हणजे ह्या मॅडम आमच्या किती पोचलेल्या आहेत त्या बघा. आज बोलायची वेळ आली त्यांच्यावरती वाईट की पोचलेला हा शब्द मी वापरला, कारण त्यांनी मला चेक दिल्याच्या नंतर बाउन्स होईल म्हणून चेक त्याने अकाउंट बंद करून ठेवलं आणि दोन्ही चेक माझे असेच गेले. असे खोटे चेक देऊन त्यांनी फसवणूक केली आणि आजपर्यंत मला साधारण 3.5 ते 4.5 लाख रुपये त्यांचं जीएसटी, आणि सेम माझ्या काकीची पोझिशन अशीच आहे, त्यांना पण 3 चेक असेच त्यांनी खोटे चेक दिलेत आणि आज साधारण मला वाटतं 3.5-4 लाख रुपये माझ्या अजून येणं आहे आणि बँकवाले सारखे तगादा लावतात. आज सुद्धा बँक मॅनेजर माझ्या घराजवळ आले होते, घरी फोन केला होता, तर मी त्यांना सांगितलं असं असं प्रकरण झाल्यामुळे मी सध्या हप्ते काय भरू शकत नाही, जेव्हा प्रकरण माझं क्लिअर होईल तेव्हा मी हप्ते भरीन. तर खरंच या काकांच्या माध्यमातून आज आम्ही इथे जमलोय की खरंच आम्हाला न्याय मिळेल आणि या सर्व महिलांना न्याय मिळेल या हेतूने आम्ही जमलोय. खरंच पाहूया आता काकांच्या मार्फत तरी आमचं हे याच्यातून आमची सुटका होते काय. धन्यवाद. नाही, नमस्कार, माझं नाव साक्षी सतीश सावंत. मी महाराष्ट्र महिला उद्योग केंद्र याच्यामध्ये मशीन घेतली होती. आमचं लोन 1,26,000 केलेलं. आम्हाला 26,000 त्यांनी सबसिडी दिली होती आणि 1 लाखाचं आमचं लोन करून दिलं होतं. मला आता मशीन घेऊन 2 वर्ष झाली, म्हणजे या मार्च मध्ये 2 वर्ष होतील. तर अगोदर आम्हाला त्यांनी माल दिला होता आणि ही मशीन आम्ही हर्षदाताईकडूनच हे करून घेतली होती.
पण असं झालं की थोडे दिवस आम्हाला एक जवळजवळ 5-6 महिने त्यांनी आम्हाला कच्चा माल दिला होता. आम्हाला पेमेंट पण केलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी माल देण्याचं बंद केलं आणि नंतर मग पेमेंट पण आम्हाला येत नव्हतं. पण आम्ही म्हणत होतो हप्ते जातायत, तर पेमेंट नाही झालं तरी जाऊ दे. पण आता असेच म्हणजे 1-1.5 वर्ष झालं आम्हाला पेमेंट पण नाही आणि माल पण नाही मिळालेला. आणि फक्त आता ऑक्टोबरपासून आमचे हप्ते भरायचे पण बंद झाले. म्हणजे या ऑक्टोबर पासून तुमचे हप्ते थकलेले आहेत. हां. हप्ता कितीचा होता? आमचं लोन 1 लाखाचं होतं. नाही हप्ता तुम्हाला महिन्याचा किती होता? 2138 चा हप्ता आमचा. 2138. म्हणजे नाही म्हटलं तरी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 4 महिने. हो, आता माझं मी स्मिता दत्ताराम सावंत. मी महाराष्ट्र विकास मंडळाची घेतली होती मशीन पॅडची. ती हर्षदा खानविलकर हिच्यामुळेच घेतली आणि आजपर्यंत 1.5 वर्ष झालं. आता 2 वर्ष होतील. 6 महिने तिने अधून म्हणून माल दिला आणि नंतर ते बंद केलं. ते अजिबात दिलेलं नाही माल. आणि त्यानंतर तिला विचारायला गेलं तर नाही, बघूया आज उद्या करून 6 महिने गेले. त्याच्यानंतर परत तिच्या घरी गेलेलो. अगं आता महिने हप्ते थकले तर नाही, मी काय करू त्याला, हप्ते थकले तर. म्हटलं तूच सांगितलंस ना मशीन घ्यायला मला. आणि मी बाकीचे कपडे वगैरे शिवत होते, ते मशीन मी सोडून दिली आणि तू देणार माल म्हणून मी ते चालू केलं. असं म्हणून एवढे दिवस गेले. आता ऑक्टोबर महिन्यापासून तिने हप्ता पण नाही. माझ्या घरी सोमवारी बँकवाले आले, माझ्याकडून त्यांनी 2000 रुपये घेऊन गेले. मग आमचे मालक मी म्हणाले आम्ही उद्या बँकेत येतो, नंतर काय ते विचारपूस करूया. तिच्यावर नंतर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिने सांगितलं आता मी पण त्याच्यात अडकलेले, आता काय करणार, म्हणून आता लाचचं पाऊल उचलायला आम्ही भाग पडलेलो. ठीक आहे. एक चुकलंय. आपल्या समोर ज्या दिसत आहेत त्या यास्मिन मुजावर, या सुद्धा या लोनच्या याच्यामध्ये पीडित झालेले आहेत. कारण त्यांनी पण लोन घेतलं होतं, त्यांनी पण धंदा करायचं ठरवलं होतं. परंतु ही जी मशिनरी आहे या ज्यांनी दिली त्यांनी फसवलंय. त्यांच्याकडून त्यांना लोन मंजूर करून दिलं, मशिनरी दिली, कच्चा माल दिला आणि नंतर मात्र ते सगळं बंद केलंय. त्याच्यामुळे ते आता एकदम म्हणजे टेन्शन मध्ये आलेत. परवा तर त्यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं, शेवटचं म्हणजे काय म्हणतात ते, जसं की समजा माझ्या या शासनानं निर्णय दिला नाही किंवा या महिलांनी माझा निर्णय केला नाही तर मी माझ्या जीवाचं काही करेन. ते पत्र सुद्धा मी युट्यूबला टाकणार आहे. तर लवकरात लवकर यांचा निर्णय झाला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं आता? आमची फसवणूक झाली म्हणजे आम्हाला पण त्यांनी सांगितलं की काम देते म्हणून. घरी येऊन हर्षदाच आली होती आणि बोलली की तिघी होतो आम्ही महिला, घराच्या जवळ आहोत आणि लोन म्हणजे 1,35,000चं लोन केलं आमचं. आम्हाला मशीन 2 महिन्यानंतर दिली आणि फक्त 2 महिनेच काम दिला आणि त्याचा पेमेंट पण दिला आणि 2 महिन्यानंतर आमचं काम बंद झालं. म्हणजे काम पण नाही, माल पण नाही आणि हे पण नाही, पेमेंट पण नाही. आता 5-6 महिने त्यांनी हप्ते भरले आणि 5-6 महिन्यानंतर आता 6 महिने झाले आमचे हप्ते थकीत आहेत. आणि त्या थकीतमुळे आम्ही सारखं ऑफिसला जात होतो, तेव्हा ती आम्हाला उलटसुलट बोलत होती. म्हणजे ही आमची जाऊ आहे अस्मा मुजावर, हिला सांगितलं की दागिने विकून हप्ता भर म्हणून. आणि आम्हाला पण म्हणत होती की आम्ही म्हटलं एवढं लोन केलं, आम्हाला काम नाहीये, आम्ही आता काय करायचं. तर म्हटलं लोन केला तेव्हा तुम्ही काय दूध पित्या महिला नव्हत्या, चांगल्या समजदार होते, तुम्हाला काय सगळं कळतंय ना, असं बोलली ती. आणि आता पण ती आमच्यावर लक्ष देत नाही. आम्ही सारखं ऑफिसला जातोय, ती काहीतरी आम्हाला समजून मागे पाठवते आणि आमचे हप्ते पण थकीत आहेत. बँकवाल्यांना विचारलं तर ते म्हणतात की तुम्हाला कळलं नाही का लोन काढते वेळी किती लोन झालंय, कसं झालंय. आम्ही जिकडे तिकडे जातोय ते आम्हाला काहीच आमचा हे मिळत नाहीये, त्याचा म्हणजे काहीच उत्तर बरोबर मिळत नाहीये. म्हणून मला तर लयच माझा बीपी वाढतोय, मला लय टेन्शन आलेलं. त्यामुळे मी रात्री पत्र लिहिलं आणि आपल्या गटाच्या महिलांना टाकलं की माझं लोन क्लिअर कसं तरी करा, माझ्या मुलांवर येऊ दे नको. बरं आता बघा, हे सगळं सांगताना ते एवढ्या भावूक झाले आहेत की त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा आलेत. मग आपण विचार करूया. यांचं वय पाहता आपण पाहू शकता, त्यांनी शिलाईचा धंदा बंद केला आणि या मशिनरीसाठी उतरल्या. म्हणजे त्यांनी स्वतःहून पुन्हा आपल्या पायावर दगड घालून घेतलाय असं म्हणावं लागेल. कोणामुळे? तर हे जे काही ज्यांनी मशिनरी दिली त्यांच्यामुळे. आज त्यांनी मशिनरी घेतली, आज त्या कर्जात आहेत, काय करू शकत नाहीत. तर एक माझं तुम्हाला सांगणं आहे,
तुम्ही सर्वांनी ठाम राहा, एकत्र राहा आणि एकत्र हा लढा लढा. आणि तुम्ही जे शासनाला आता पत्र देणार आहात की आम्ही 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहोत, समजा आमचा निर्णय झाला नाही तर आम्ही 26 जानेवारीला उपोषणाला बसणारच. जरी शासनानं तुम्हाला परवानगी दिली नसली तरी सुद्धा तुम्ही बसणार असा निर्धार केलेला आहे, तर हा निर्धार तुम्ही सोडू नका. 100% तुम्हाला न्याय मिळेल. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी त्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी रोजी या सर्व महिला तहसीलदारसमोर उपोषणाला बसणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. तसंच लाडक्या बहिणीचे येणारे हप्ते हे सुद्धा ही बँक यांच्या कर्जाचे हप्ते म्हणून जिथल्या तिथे शेअर करते आणि या महिलांच्या हातात लाडक्या बहिणीचे हप्ते येत नाहीत, ते डायरेक्ट कर्जाचे हप्ते म्हणून वसूल केले जातात.